आनंदाची परिसीमा गाठल्यानंतर तो तिच्या छातीवर डोके ठेवून तसाच पहुडला होता. त्यात तिने मिश्किलपणे विचारलं, गेली 6 वर्ष ज्या सुखाची वाट पाहत होतास, ते सुख समोर असताना इतक्यावर दमलास? तिच्या ह्या बोलण्यावर काहीच प्रत्युत्तर न देता त्याने हळूच तिच्या गालाचा किस घेतला आणि तिच्या बाजूला जाऊन झोपला. हॉटेलच्या त्या रूममध्ये आता नीरव शांतता पसरली होती. श्वास पुन्हा पूर्ववत झाल्यावर त्याने तिला पुन्हा जवळ घेतलं. आता त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती कुठल्याशा विचारात पडली होती आणि तो तिच्या चंद्राहून सुंदर अशा चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. अगदी तसाच जसा 6 वर्षापूर्वी कॉलेजच्या 3ऱ्या-4थ्या बाकावर बसून पहिल्या बाकावर तिच्याकडं पाहायचा तसा. कदाचित तिच्या हे लक्षात आलं असावं. मग मान न हलवता तिने त्याला विचारलं, ऐकलं आहे नवीन फ्लॅट घेतला आहेस तू? लग्नाची तयारी वाटतं. त्यानेही मान हलवली आणि होकार दिला आणि विचारलं, तुझं काय चालू आहे सध्या? अजून लग्न नाही केलंस? त्याच्या या प्रश्नावर तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला आणि ती उठून बसली. क्षणात तिच्या पापण्या ओलावल्या आणि दबक्या स्वरात ती म्हणाली, केलं ना. 12वीची एक्झाम झाली आणि आठवड्याभरातच लग्न केलं मी. तिचं हे उत्तर ऐकून त्याचीही नशा क्षणात उतरली. अगं कोण आहे तो? काय करतो? त्याला हे सगळं कळलं तर? त्याच्या ह्या प्रश्नाचा भडीमार थांबवत तिने तिच्या मोबाईलमधला फोटो दाखवला. हा आहे माझा नवरा. फोटो पाहताच त्याला आठवलं, अरे हा तर आपल्याच कॉलेजमध्ये होता. मे बी आर्ट्सला वगैरे. दिवसभर नाक्यावर शायनिंग मारत बाईकवर बसलेला असायचा. काय करतात काय साहेब? दिवसभर मी कमवलेल्या पैशाने दारूची नशा आणि रात्री माझ्या शरीराची. अगदी शून्यात नजर लावून तिनं सांगितलं. तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत त्याने तिला जवळ मिठीत घेतलं. चेहऱ्यावर आलेले तिचे केस बाजूला सारत त्याने तिच्या माथ्यावर चुंबन घेतलं. पण आत्ता त्या चुंबनात आधीसारखी वासना नव्हती. होती ती काळजी आणि तिच्यावरचं त्याचं अगदी मनापासून असलेलं कॉलेजपासूनचं प्रेम. अलगद त्याने तिच्या अंगावर चादर घातली आणि तिला मिठीत घेऊन डोळे घट्ट मिटून तो आठवू लागला. कॉलेजमधील सगळ्यात सुंदर नसली तरी हुशार मुलगी होती ती. स्वतःला सावरत ती त्याला सांगू लागली, आई-बाबांना पसंत नव्हता तो, तरी माझ्यासाठी कदाचित तयारही झाले असतील ते. पण माझा दादा त्याला आधीपासून ओळखत असावा कदाचित. मग त्यानेच विरोध केला आमच्या लग्नाला. पण मला मनापासून आवडला होता तो. त्याचे लुक्स, त्याची स्टाईल. एका हातात सिगारेट. कॉलेजमध्ये दरारा होता त्याचा. असणारच. एकाच वर्गात 4-5 वर्ष काढणारा टपोरी होता तुझा नवरा, म्हणत तो हसू लागला. तिने त्याच्या उघड्या मांडीवर चापट मारली आणि सांगू लागली, त्यावेळेस वाटत होतं सुधारेल रे तो. आणि ड्रिंक्स, सिगारेट आजकाल नॉर्मल आहे. त्याच्यासोबत लाईफ एन्जॉय करत होते मी. मूव्हीला जाणे, त्याच्या बाईकवरून 80-90च्या स्पीडने फिरणे. हो, तेव्हा बाईक नव्हती माझ्याकडे, पण तेव्हा बाईकचा मोह आवरला असता तर आता माझ्यासोबत डस्टरमधून फिरली असतीस. हे बोलून त्याने तिला तिने 4 वेळा दिलेल्या नकाराची आठवण करून दिली आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे ऐकू लागला. 12वीची परीक्षा झाली आणि आठवड्याभरातच आम्ही पळून जाऊन कोर्टात लग्न केलं. आधी खूप भीती वाटत होती. आई-बाबा आणि दादाला काय तोंड दाखवू? पण तो म्हणाला होता, 1-2 चिल्ली-पिल्ली झाली की बरोबर आई-बाबा समजून घेतात. लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याने मित्रांना घरात पार्टी दिली. त्याची आई प्रेमाने माझी विचारपूस करत होती. बाबांनी अगदी जवळ घेतलं, माझ्या गालावर पप्पी घेतली आणि सगळ्यांना ओरडून सांगितलं होतं, आमच्या घरची लक्ष्मी आहे ही, आमची सूनबाई. आधी मला वाटलं की आज कदाचित जास्त झाली असावी. त्याच्या बाबांना पण हळूहळू लक्षात आलं, हे तर रोजचंच आहे. त्याच्या बाबांच्या लाडाचीही भीती वाटायला लागली मला, कारण गालावरची पप्पी हळूहळू माझ्या मानेवर आणि खांद्यावरचा हात माझ्या छातीवर यायला लागला होता. सांगताना तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. अरे वा, खूप सुंदर. खूप खानदानी घराणं शोधलं आहेस तू. आणि सासऱ्यांची खूपच लाडकी सून होतीस ना तू, म्हणत थोड्याशा रागाने त्याने तिला चिमटा घेतला. ती विव्हळली. त्याचे हात बाजूला सारत म्हणाली, ओ ना, आहेच लाडकी, पण तुझ्या इतके लाड नाही पुरवले मी कोणाचे सोन्या. त्यामुळे थोडं दमाने ती तिच्या सासरची कहाणी सांगत होती आणि तो मात्र तिच्या शरीराचा हवा तसा उपभोग घेण्यात दंग होता. तीही त्याला आवडत नव्हती. तो नजरेने खुणवेल त्याप्रमाणे ती शरीराची हालचाल करून त्याला स्वतःचं शरीर उपभोगण्यात सहयोग करत होती. 5 महिन्यापूर्वी तर कहरच झाला. नेहमीप्रमाणे मी ड्युटी संपवून घरी आले. त्याची दारूची नशा करून झाली होती. दोघे बाप-लेक अर्धे बेशुद्धच होते. सासूबाई कोण्या नातेवाईकाचं मयत झालं म्हणून तातडीने 2 दिवसासाठी गावी निघून गेल्या होत्या. माझं जेवण होईपर्यंत नवरा नेहमीप्रमाणे माझ्या शरीराची नशा करण्याच्या तयारीला लागला होता. तयारी कसली, अगदी उतावळा झाला होता. इतका उतावळा की बेडरूमचं दार आणि लाईट तशीच चालू होती.
त्याच्या तोंडातून दारू आणि सिगारेटचाही अगदी घाण वास येत होता. अगदी किळस वाटत होती मला, पण करणार काय? कधी एकदाचं त्याचं आटपतंय आणि कधी एकदाची झोपते असं झालं होतं. म्हणून डोळे मिटून शांतपणे पडून होते मी. सांगता सांगता ती अचानक शांत झाली. त्याने विचारलं, पुढे? तिला अश्रू अनावर होत होते. त्याने पुन्हा तिला मिठीत घेतलं. तिचे अश्रू पुसत तिच्या माथ्यावर दीर्घ चुंबन घेत म्हणाला, ए वेडाबाई, आज काही मनात ठेवू नकोस. मोकळी होऊन जा माझ्यासमोर. कदाचित मन हलकं होईल तुझं. त्याने तिला धीर दिला. कसंबसं स्वतःला सावरत ती सांगू लागली, नेहमीप्रमाणे माझा नवरा आदर्शासारखा माझं शरीर उपभोगत होता. मी डोळे बंद करून शांतपणे त्याला जे करायचं आहे ते करू देत होते. अचानक मला माझ्या उजव्या बाजूला गरम श्वास जाणवू लागला. मी डोळे उघडून बघितले तर माझे सासरे पूर्ण नग्न अवस्थेत माझ्या बाजूला होते. मी डोळे उघडताच त्याने माझ्या मानेवर किस करायला सुरुवात केली. मला सुचतच नव्हतं नक्की काय चालू आहे. मी जोरात किंचाळले, दोघांना माझ्यावरून बाजूला ढकललं आणि कशीबशी अंगावरची मॅक्सी सरळ केली आणि धावत हॉलमध्ये आले. आत्ता तिच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं आणि त्यालाही तिला शांत करणे बरं वाटले नाही. त्याने पुन्हा तिला मिठीत घेतलं आणि हळूच तिच्या कानात पुटपुटला, आजची रात्र थांबू नकोस, मनसोक्त रडून घे. रडत रडत तिने त्याला सांगितलं कसं तिचा नवरा तिला सासऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला म्हणवत होता आणि काही केलं ऐकत नाही म्हणून रागाने तिच्या सासऱ्याने रॉकेलचा संपूर्ण कॅन तिच्या अंगावर ओतला. कशीबशी ती त्याच्या कचाट्यातून सुटून घराबाहेर पळून गेली. पुढचे 48 तास तिने तशाच रॉकेलमध्ये भिजलेल्या कपड्यावर कोण्या अनोळखी जागेवर काढले. तासभर मनसोक्त रडून झाल्यावर ती स्वतः डोळे पुसू लागली. हॉटेलच्या त्या रूममध्ये पुन्हा नीरव शांतता पसरली होती. न राहून त्याने तिला विचारलं, मग सोडून का नाही देत नवऱ्याला? आजही तू खूप सुंदर आहेस. कोणीही तुझ्यासोबत लग्नाला तयार होईल आणि आजकाल दुसरं लग्न अगदी कॉमन आहे. त्याचं हे बोलणं ऐकून ती हसू लागली. पहिलं तर मी त्या रात्रीनंतर पुन्हा त्यांच्या घरातच गेली नाही आणि दुसऱ्याच दिवशी दोन्ही बापलेकांची पोलीस कंप्लेंट करून मी तातडीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. आणि दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणत असशील तर तू करशील का माझ्याशी लग्न? ह्या प्रश्नावर ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. त्याला काय बोलावं हे सुचत नव्हतं. न राहून तिने त्याच्या गालाचे चुंबन घेतले आणि म्हणाली, सोन्या, दुसरं लग्न बोलायला सोपं वाटतं, पण 5 वर्षाच्या संसारानंतर नवऱ्याने सोडलेल्या बाई सोबत लग्न करताना प्रत्येकजण 1000 वेळा विचार करतो. त्यातही लग्न मी माझ्या मर्जीनं घरातल्यांच्या विरोधात जाऊन पळून केलेलं. प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो, दिसणं काय चाटायचं आहे? कारण काही असो, आज पहिल्यास सोडलं आहे, उद्या मला सोडून गेली तर? आणि चारचौघात काय तोंड दाखवणार? कुणीतरी सोडलेली बायको घेऊन मिरवतोय मी. कितीही मोठ्या गप्पा मारल्या तरी खरी परिस्थिती हीच आहे असं प्रत्येकाला वाटतं. शिवाजी महाराज जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात. माझ्या पोटी डॉक्टर, इंजिनियर असावा. तसंच मुलींनाही दुसरं लग्न करता यावं, पण तोही मुलगा दुसऱ्याचाच असावा, माझा नाही. तिच्या ह्या बोलण्यावर तो पुन्हा निरुत्तरित झाला होता. काय बोलावं, काय करावं त्याला सुचत नव्हतं. त्यावर तीच म्हणाली, घाबरू नको रे सोन्या, नाही तुझ्या गळ्यात पडणार मी. आणि आपल्यात जे हे चालू आहे ती फक्त वासना आहे. तिच्या ह्या स्पष्ट बोलण्याने त्याला अतिच चेव चढला आणि तो पुन्हा जोमात आला त्याची आणि तिची वासना पूर्ण करण्यासाठी. हॉटेलच्या त्या रूममध्ये पुन्हा तिच्या किंचाळ्या घुमू लागल्या.